महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडेवाडा इथं सुरू केलेल्या भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेच्या स्मृती जतन करण्यासाठी राज्याचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून विशेष चित्ररथ तयार करण्यात आला आहे। महाराष्ट्रभर दौरा करणाऱ्या या चित्ररथाचे आज अकोला शहरात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले। भिडेवाडा येथील ऐतिहासिक शाळेचा वारसा, सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षणासाठीचे योगदान आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा चित्ररथ राज्यभर दौरा करत आहे। चित्ररथावर सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचं दर्शन घडवण्यात आलं असून मुलींच्या शिक्षणाचं महत्त्व प्रभावीपणे मांडण्यात आलं आहे। अकोल्यात चित्ररथ दाखल होता सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी, विद्यार्थी आणि नागरिकांनी याचं उत्स्फूर्त स्वागत केलं। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब, आदरणीय समीरभाऊ भुजबळ, पंकजभाऊ भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा सावित्रीबाई फुले यांचा भिडेवाडा 200वा शताब्दी वर्ष होत आहे। त्या निमित्ताने त्यांनी महात्मा फुले यांचा, सावित्रीबाई फुले यांचा भिडेवाडा सर्वसामान्यांपर्यंत हा भिडेवाडा पोहोचला पाहिजे या उद्देशाने त्यांची संकल्पना आहे। त्या संकल्पनेतून हा रथ 11 एप्रिलपासून तर पुढच्या 10 एप्रिल 2027 पर्यंत हा रथ सतत चालणार आहे। 1 वर्ष हा सर्व रथ चालणार आहे। आज अकोला जिल्ह्यामध्ये मूर्तिजापूरमध्ये सकाळी 11 वाजता स्वागत झालं। आज इथं 4 वाजता आगमन झालं अकोल्यामध्ये। इथे सुद्धा भाजपचे मंडळी, शिवसेनेचे आणि सर्व समता सैनिक आणि महात्मा फुले समता परिषदेचे माळी महासंघ अकोला जिल्हा हे सर्व आणि फुले शाहू आंबेडकर विचारांचे सर्व लोक इथे येऊन इथं त्यांनी भिडेवाड्याची कृती पाहून त्यांचं अभिनंदन केलं, स्वागत केलं आणि सर्व इथं आलेत त्याबद्दल सर्वांचं मी आभार व्यक्त करतो। धन्यवाद।